तर नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आज आम्ही आमच्या तळ्यातून कटले वगैरे सर्व मिक्स मच्छी आणलेली आहे. ही आमची सँडी आहे. सँडी आमचा एक घरचा सदस्यच म्हणून आहे आणि तिला पण आता मच्छी खायची आहे. आणि हे बघा आमच्या तळ्यातून बोईट, कटले, रुई आणि जिताळंसुद्धा आमच्या तळ्यामध्ये भेटलेलं आहे. बघा 2 किलोचे जिताळं पण भेटलेलं आहे. आणि ही मच्छी माझा भाऊ रोशन पाटील आता कशी साफ करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. सर्वप्रथम कटल्याचं खवलं काढण्याचं काम चालू आहे आणि सँडी बघा तिला पण पाहिजे म्हणून मी आता तयारीनेच आहे एकदम. मला कधी टाकते खायला म्हणून तिला पण आम्ही खायला देणार आहोत. तत्पूर्वी खवलं काढल्यानंतर आपल्याला माशांचे काटेसुद्धा तोडण्याचं काम बघा कसं माझा भाऊ करत आहे. ते झालं की बोईट पण आता कसा साफ करतोय बघा. बोईट मच्छी एकदम त्याला स्पीड खूपच असतो बोईटाला आणि एकदम चपळ असा बोईट आहे मच्छी. आणि सँडी बोलते मला दे लवकर, मला खायचं आहे बोईट पण. आता आपल्याला अशा पद्धतीने मच्छी कटिंग करायची आहे. आता स्टार्टिंगला आपण मच्छीचा डोका कट करणार आहोत आणि आतमध्ये जी घाण असते ते आपण घाण कशी साफ करणार आहोत ते तुम्हाला दाखवणार आहे मी. तत्पूर्वी ज्या मच्छीच्या ज्या तुकड्या करण्याचं काम चालू आहे, जे तुम्ही फ्रायसुद्धा करू शकता किंवा त्याचं कालवणसुद्धा करू शकता. अशा पद्धतीने मच्छी कटिंग करायची आहे. आणि सँडीला बघा कटल्याच्या तुकड्यांच्या छोट्या छोट्या अशा पीसेस खाण्यासाठी करण्याचं काम चालू आहे. तिला खूपच आवडतात कटल्यांच्या तुकड्या. हे बघा अशा पद्धतीने अशा छोटे छोटे पीस तिला करतो आम्ही. आणि सँडी आता टवटवीत होणार आहे हे खाऊन. आणि अशा पद्धतीने आता बोईटसुद्धा साफ करण्याचं काम चालू आहे. त्यानंतर एक वरस आहे. वरस बघा एकदम चंदेरी, एकदम चमचमीत अशी एकदम चांदी कशी चमकते त्या प्रकारे ही वरस चमकते. तिलासुद्धा स्पीड खूपच असतो. आता वरससुद्धा कटिंग करतो आहे. आणि अशा पद्धतीने मच्छी सर्व तोडून घ्यायची आहे आणि जे आतमध्ये त्यांची जी घाण असते ती घाण अशा पद्धतीने आपल्याला काढायची. आणि मित्रांनो अशा पद्धतीने सर्व मच्छी आपण तोडून आणि साफ करून झालेले आहे. त्यानंतर पुढे आपण मच्छी कशी धुणार आहोत ते तुम्हाला दाखवणार आहे. तर तोडून झालेली मच्छी आहे ते आम्ही 4 ते 5 पाण्यात धुणार आहोत. सर्वप्रथम पहिले स्टार्टिंगला आम्ही पाण्यात धुतलेली आहे. त्यानंतर मच्छीच्या आतमध्ये जे काळा काळा जो राहतो घाण चिकटलेली असते बघा आतमध्ये. आपण जेव्हा तुकड्या तोडतो साफ करतो तेव्हा आतमधल्या ज्या गॅप असतात त्याच्यामध्ये जे काळा काळा कलर आहे राहिलेला असतो घाण, ते आता आमची आई कशी साफ करते तुम्ही बघू शकता. मच्छी जेव्हा तुम्ही पहिल्या पाण्याने धुतल्यानंतर जो राहिलेला पाणी आहे तो बाथरूममध्ये न ओतता एखाद्या बादलीमध्ये ओता, जेणेकरून तुमच्या बाथरूममध्ये वास वगैरे यायला नको. आता ही दुसरी आणि तिसरी पण फेरी अशीच आपण करणार आहोत धुण्याची. असं जर एक पाण्याने धुतला तर ती मच्छी व्यवस्थित साफ नाही होणार. तुम्हाला 3 ते 4 वेळा तरी ती मच्छी साफ करावी लागेल, धुवावी लागेल. आता ही आम्ही तिसऱ्या वेळेला ही मच्छी धुतलेली आहे आणि तो पाणी बघा घाण आहे तो बादलीमध्ये आम्ही टाकणार आहोत. आणि अशा पद्धतीने आपली पूर्ण मच्छी साफ करून झालेली आहे, धुवून झालेली आहे आणि अशा पद्धतीने तोडून झालेली आहेत. आणि आता आमची आई एकदम झक्कास रेसिपी बनवणार आहे.